बॅटर मात्र मैदानावरती आलेले आहेत आणि या दोन बॅटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करतो खेळाडू कक्ष प्लीज कोऑपरेट करा तुम्ही शेवटच्या क्षणाला. पहा आपण दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती आपण आलेत. एका साईडला आपण बघितलं तर निर्मल सीसी हा संघ आणि एका साईडला जर पाहिलं तर आपण तेजस 11 हा दुसरा संघ पाहायला मिळतोय. दोन संघामध्ये पहिली सेमीफायनलची लढत याच वेळी याच मैदानावरती याची देही आणि याची डोळा आता मात्र पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आणि आपण बघितलं पंचांच्या भूमिकेत नयन कालुष्टे यांना सुद्धा पाहू शकतो आपण. आणखीन एक टेनिस क्रिकेटमधील अंडरआर्मचा हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. चला पहिला गोलंदाज बॉलरचं नाव सांगायचं आहे. पहिला चेंडू यावेळी आपण बघितला तर सनकन निघून जातोय. धाव मिळत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना प्रदोष आणि एका साईडला आपण बघितलं तर बॅट्समन कोण आहे हितेश गोलंदाजी मार्कवरती. दोन सलामीचे फलंदाज निर्मल सीसी या संघासाठी मात्र जीवाची आकंठा करत असताना सामना मात्र तेवढा ताकदवर. पहिला चेंडू बघायचा आहे. 4 धावा मिलेंगे रन 4 तो हो जाएगा बेटा पार. कम ऑन डीजे. चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने आपण बघितलं धावगती मात्र आता स्पीड पकडतंय. वेगाला मात्र आपण बघितलं तर यावेळी फलंदाज अप्रतिम आतापर्यंत चांगला खेळ त्यात केलाय. चेंडूला सिंगलच्या माध्यमातून आपण बघितलं तर एक धाव पूर्ण केली गेली आणि वा एकच धाव. धावसंख्या आपण बघितली तर एक निपुरे जाते. धावसंख्या एक चौकार आला त्यानंतर वेग वाढवला गेला. प्रेक्षक आज आपण बघितलं तर या स्पर्धेला लाभलेले आहेत. खेळाडू कक्षा प्लीज वारंवार विनंती केली जाते तिथे प्रॉब्लेम होतोय खेळाडू कक्षामध्ये. यावेळी वेगानी 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 हो यावेळी गडी बाद धन्यवाद. आपण पाहिलं तर गडी बाद झालाय यावेळी क्रमांक 1 चा निर्मल सीसी संघ. मात्र आपण बघितलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये हार न मानणारा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. पराभवाने माणूस कधीच संपत नसतो. मात्र प्रयत्न करायचे सोडतो ना त्यावेळी नक्कीच संपतो. पण निर्मल संघ सातत्याने प्रयत्न करणारा संघ आहे. अतिशय पॉझिटिव्ह क्रिकेट गेल्या 3 दिवसांमध्ये पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा यावेळी हलक्या हाताने आपण बघितलं तर एक धाव पूर्ण केला. एक धाव मात्र पूर्ण केली गेली. एका धावाच्या साह्याने आपण बघितलं धावांची गती वाढली जात आहे. प्रेक्षक बघा शांत चित्ताने या सामन्याकडे पाहत आहेत. कारण प्रेक्षकांना माहित आहे यातला संघ फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी सिंगलच्या साह्याने पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केलंय. जिथे जागा मिळेल तिथे आज प्रेक्षकांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यावेळी बघा आपण धावसंख्या पाहिली तर 7 धावा आपल्याला धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिलं दुसरं षटक आहे. यावेळी बघितलं चेंडू गेलाय सरळ डिक्लेअर झोन मध्ये जिथे आपण बघितलं धावा 1च्या साह्याने धावांची गती वाढली जात आहे. 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 8 धावा आणि या 8 धावेनी गती मात्र वाढली जात आहे. बघायचं आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती ब्लॉकर चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न आपण बघितला तर चांगला चेंडू मात्र पाहायला मिळतोय.
युगांश हितांश 11 प्रीमियर लीग 2024चा सेमीफायनलचा सामना आपल्या समोर चालू असताना टॅप केला चेंडूला आपण बघितलं तर वेगाने मात्र आपण बघितलं तर गेला चेंडूवरती आणि एक धाव पूर्ण केले. या एका धावेने आपण बघितलं तर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 9 धावांवरती. षटक क्रमांक दुसरं 2 मातब्बर संघ एका साईडला आपण बघितलं तर तेजस 11 एका साईडला निर्मल सीसी. टॅप केला चेंडूला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र एकच धाव. चांगली फेकी आणि एका धावेने आपण बघितलं तर धावांची गती आता पाहिली तर 10 धावा पाहायला मिळत आहेत. जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्नाळ्याच्या या परिसरामध्ये टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज तारे सितारे अंडर बॉक्सचे आज या मैदानावरती हजर आहेत. पुन्हा एकदा टॅप. यावेळी आपण बघितला तर सरळ चेंडू गेलाय 4 धावांसाठी. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. आपण बघितले तर 14 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रोमित गोवळकर नक्कीच चांगली माहिती आपल्यापर्यंत येते. महाराष्ट्रात अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये मित्रांनो हा खेळाडू खेळतोय. बॉक्स क्रिकेटमध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी या खेळाडूची चर्चा असते. भरपूर म्हणजे आज आपण आधी पण पाहिलं असेल शेवटच्या षटकामध्ये कशी फलंदाजी केली तर तो अनुभव दाखवत असताना धावसंख्या आपण बघितली तर 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी बघितलं तर जवळजवळ 15 षटकांचा खेळ आतापर्यंत आपण 15 धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपण बघितलं तर तिसरं षटक राहुल आलाय एका साईडला आपण बघितलं तर राहुल पुळेकर बघायचंय कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय. यावेळी पुन्हा एकदा टच केला हलक्यात आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती 1 धाव 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 धावा सिंगल मात्र पूर्ण केले. पुढचा चेंडू यावेळी बघितला वेगवान वेगवान चेंडू. चेंडू गेला सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण बघितलं तर धावसंख्या 20 धावा. पहिला सेमीफायनलचा सामना सध्याच्या घडीला आपल्या मैदानावरती निर्मल सीसी आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं मार्गस्थ आहे. यावेळी एक चौकार आलाय आणि चौकार आणि धावा झाल्यात 20 धावा. यावेळी पुन्हा एकदा आपण बघितलं तर 4 धावा. नक्कीच नयन आपल्यापर्यंत वळताय 4 धावांचा आणि 4 धावेनी धावांची गती वाढली गेले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 24 धावा आपण धावफलकावरती पाहतायत. आपण पाहतायत हितांश युगांश 11 प्रीमियर लीग सेमीफायनल पहिला सेमीफायनलचा सामना सध्याच्या घडीला या मैदानावरती पाहायला मिळत आहे. प्रथम फलंदाजी करत असताना 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये जरतरला बिलकुल थारा नाही आहे. तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ दाखवावा लागेल. सध्याच्या घडीला आपण त्याच पद्धतीचा फॉर्मॅट पाहतो. यावेळी पहा सिंगल सिंगल मात्र बघितलं तर नाही. यावेळी लॉसन कोरिया मात्र आपलं सर्वस्व देत असताना या संघासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. जो अनुभव आहे तो अनुभव इथे पणाला लावला जातोय. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते आणि ही प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना काही लोक तुम्हाला वेडे सुद्धा समजतील. चांगला चेंडू यावेळी हाताला गेला आणि आपण बघितलं डॉट चेंडूची सांगता होत असताना आता मात्र बघितलं तर सिनियर खेळाडू थोडंसं कानमंत्र देतोय की या पद्धतीने खेळायला हवं, या क्षेत्रामध्ये खेळायला हवं आणि ते क्षेत्र मात्र निवडलं जाईल का येणाऱ्या काही चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक आपण बघितलं तर अजूनही मार्गस्थ आहे. सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. यावेळी बघा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि अशा प्रकारे आपण बघितला 3 षटकांचा खेळ
पूर्ण होत असताना पाहायला मिळतोय. 3 षटकानंतर धावा आपण बघितल्या तर 24 धावा या निर्मल सीसी संघाच्या पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ आणि 6 चेंडूसाठी पुन्हा एकदा आपण डीजे कडे जाऊया, संगीतला घेऊया आणि पुन्हा येऊया. धावसंख्या आपण बघितली तर 24 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. सिमन कोतवाल यांच्याकडून कौस्तुभ मेहर यांच्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर यावेळी पहा आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकासाठी गोलंदाज तयार. टॅप केला चेंडूला, पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव मात्र मिळतंय. एका धावेने निर्मल संघ पोहोचतोय तो म्हणजे 25 धावांवरती. बघा जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आपण बघतोय विजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा स्पॉन्सर केली गेली. भूमिपत्रांचा बुलंद आवाज आपण पाहतोय आणि आज काही कारणास्तव येऊ शकलेले नाही आहेत, पण त्यांचे प्रतिनिधी निश्चित आपण पाहतोय इथे. यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगला चेंडू, दबाव दबाव आणि दबाव. आता मात्र निर्मल संघावरती कमबॅक करतोय इथे, कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीये तेजस 11 संघ. यावेळी जबरदस्त आपण बघितलं तर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तिसरा दिवस रात्र स्पर्धा, अतोनात मेहनत घेतली गेलेली आहे स्पर्धेसाठी. टॅप करण्याचा आणि यावेळी आपण बघितलं तर दांडी गुल. धावसंख्या आपण बघितली तर धन्यवाद डीजे. धावसंख्या आपण बघितली तर 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक आपण बघितलं तर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक मार्गस्थ धावसंख्या आपण पाहिली तर 25 धावा. काय घडेल काय बिघडेल यासाठी पाहत राहा. क्रिकेटचा खेळ हा खेळ असा आहे ज्यांनी आज तमाम भारतीयांचा आत्मा झालाय. क्रिकेट आपण बघितलं तर रात्रंदिवस फक्त आणि क्रिकेट सगळीकडे पाहायला मिळत आहे. दिवस रात्र क्रिकेट, सकाळ संध्याकाळ क्रिकेट आणि ह्या क्रिकेटचं वेळ एवढं लावलंय की ISPL सारखी स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीला आलंय. नक्कीच यावेळी हो चेंडू सरळ फेकून दिलाय 6 धावांसाठी आणि गडी बाद. तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. धन्यवाद डीजे. शेवटच्या काही चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. सामन्याकडे आपण पाहूया. नक्कीच 1 मिनिट थांबवतो, 1 मिनिट. बघा YouTube वर हु विल विन द मॅच पहा. निर्मल सिटीसाठी 36% आणि तेजस 11 साठी 64%. आपण सुद्धा आपल्या संघाला वोटिंग करू शकतात डीपी नेटवर्कच्या माध्यमाद्वारे YouTube वर. ओव्हर टू पहा आपण पाहिलं तर अजूनही यावेळी सामना मात्र दोन्ही संघाकडे आहे. टॅप केलाय चेंडूला आपण बघितलं तर सिंगलच्या साह्याने 1 धाव मात्र पूर्ण केली गेली. एका धावेने आपण बघितलं तर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 26 धावा. 26. करण गवळी गोलंदाज. तर एका साईडला आपण बघितलं तर प्रणित गोवाणकर. लास्ट चेंडू आहे हा चेंडू आपण बघितला तर 4 धावा. चौकार आलाय शेवटच्या चेंडूवरती आणि अशा प्रकारे निर्मल सीसी संघ आपली इनिंग कंप्लीट करतोय. धावसंख्या पूर्ण झालंय. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर.
थांबायचं आहे, 1 मिनिट थांबायचं आहे, 2 मिनिटं, 1 मिनिट थांबायचं आहे, 1 मिनिट थांबायचं. मग 1 मिनिट सांगतो, लगेच सांगतो, थोडं कनेक्शन झालंय, 1 मिनिट थांबायचं आहे. 31 झाले का? 31 धावा मला वाटते झालेल्या आहेत आणि 30 झालाय, 31 धावा करायचे आहेत. 31 धावाचं आव्हान दिलं गेलंय आणि 31 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील हे पाहणे जरुरी आहे. चला तर पाठला काय 31 31 धावांचा, जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. राहुल पुलेकर सोबत नितेश पाटील, तर पहिलं षटक घेऊन निशान सज्ज होतोय. पहा 31 धावांचा पाठला करायचा, शेवटच्या चेंडूवरचा चौकार आला होता, त्यानंतर त्या प्रकारचं टार्गेट सेट केलं एक तेजस 11 संघा समोर. आणि धावफलक जर बघितलं होतं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 30 धावा धावफलकावरती होत्या आणि 31 धावांचा पाठला करायचा, जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पंच नयन ऑल सेट रेडी. ओके, पहा आता 4 षटकामध्ये समजणार की कुठला संघ रेहान दुर्गेश 11 संघासमोर खेळणार. राहुल पुल्लेकरला प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. हार्दिक कोहली, क्या बात आहे. निशान सज्ज होतोय, ऑल सेट. हो हो, ऑन साइडला ड्राइव्ह, चेंडूला चेंडू अडवलाय, फेकी. हो हो हो, उशिराने फेकी आले, परंतु चांगलं एफर्ट लावलं तिकडे पॉन्टिंगने, त्यामुळे 1 धावफलकावर धावांचा श्री गणेश होते. पहा 31 धावांचा पाठला काय, धावांचा श्री गणेश झालाय. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल आणि रेहान दुर्गेश संघासमोर कुठला संघ खेळणार आहे येणारे कालवेल सांगणार आहे. निशान पुन्हा एकदा सज्ज होतोय, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू कॅपमधून ट्रबल झालाय, चेंडू गेला सीमार गप्पार, चौकार, 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. प्रत्येक नितेश पाटीलच्या प्रत्येक चौकाराला मंगेश तांडलीकडून 100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. पहा मृदुल, एक उल्लेख करायचा वाटतो नितेश पाटीलचा. तब्बल 1 वर्षानंतर या खेळाडूने प्रत्येक सामन्यामध्ये धावा केल्या. हे सर्वात जमेची बाजू ठरली आहे त्याच्या संघासाठी. ओहो, गोलीच्या रफ्ताराने चेंडू सीमार गप्पार, चौकार, 4 धावा. बारीक बारीक पाणी पड, हे माझे गंगे दिल तुला गवस. थँक्यू. 200 रुपये आले आहेत मंगेश तांडेलकडून 2 चौकारासाठी. आणि काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेला होता. नो चान्स फॉर द फिल्डर, आणि इतक्या वेगाने गेला ना की अजून चर्चेच आहे की चौकार गेला तर गेला कुठून. नितेश पाटील, खऱ्या अर्थानं ग्रामस्थांचं यावेळेला प्रेम पाहायला मिळतंय आणि ग्रामस्थांचा नितेश पाटील आपण पाहायला गेल्यानंतर एक अभिमान आहे. नवापूर नगरीमधील अभिमान आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आज तेजस 11 संघासाठी नवापूर संघाचा एक समर्थक आपल्याला पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात. बहुजन विकास आघाडीची युवा कार्यकर्ते कैलासजी पाटील यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक. हो हो हो, क्या बात आहे. तिसरा आलाय. काला काला काजल डोल्याला शुभ, तुझे काला काला काजल डोल्याला शुभ, काला काला काजल डोल्याला शुभ. थँक्यू. लगातार 3रा चौकार आणि 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलंय. मंगेश तांडेल, गाव परत फोन करा, गाव येऊ द्या. लगातार 3रा चौकार. काय जलद चालू आहे पहा, डगआउट मध्ये, दबावमध्ये पूर्णपणे आणून ठेवलंय. आणि काय इकडून नर्मदा संघ कमबॅक करेल हा सुद्धा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे. जाऊया ऐकूया डीजेला आणि लगेचच बोलूया मैदानाच्या दिशेने. आहे काला तुझे गालावरती, तुझ्या मागे माझा लागलाय दिल, आहे काला तुझे गालावरती, तेरे को क्या सांगने का और क्या बोलने का, माझा तुझ्यावर आलाय. थँक्यू डीजे, थँक्यू. मृदुल, एक उल्लेख करायचा वाटतो, तेजस 11 ला सुद्धा माहित आहे याच आठवड्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाली होती व्हॉट्सअपवर. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तेजस 11चा संघ होता आणि त्यामधून एक उल्लेख केला होता की पराभवाने माणूस संपतो, प्रयत्न सोडतो, तो मात्र संपत नाही. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलं नाही याचं जिवंत उदाहरण आतापर्यंत तेजस 11ने मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. पहा कशा प्रकारे कमबॅक या संपूर्ण स्पर्धेमध्ये करून दाखवलंय. एक अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली तिकडून आणि धावपळ जर आपण आतापर्यंत बघितलं तर 13 धावा धावपळकावरती 4 चेंडूचा खेळ झालाय. जी मीटिंग बोलावली गेले काय इकडून निशान कमबॅक करेल, काय इकडून निशान ब्रेक थ्रू आणून देईल येणारी कालवेल सांगणार आहे. आणि कौस्तुभ खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेल्याने ज्या प्रकारची सुरुवात आतापर्यंत नितेश पाटील करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मॅन फ्रॉम नवापूर नगरीमधील हा खेळाडू आणि आज नवापूर नगरीमधील ग्रामस्थांचं देखील हे खऱ्या अर्थानं प्रेम पाहायला मिळत आहे. म्हणजे प्रत्येक चौकारांसाठी ग्रामस्थांकडून आपण पाहायला गेलं तर पारितोषिक नितेश पाटील यांच्यासाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला पंच एकमेकांमध्ये आपत्सात बातचीत करत असताना पाहायला मिळतात. ह्या चेंडूवर काय घडेल काय बिघडेल ती येणारी काळ वेळ मात्र आता दर्शवेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे निर्मल सीसी तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय तेजस 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपण पाहायला गेलं तर एक मोठा संघ आणि स्टारकास्टने भरलेले खेळाडू ह्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडून निर्मळ नगरीमधून आपण पाहायला गेलं तर रोनित गोवळकर ज्याचा खेळ आपण पाहायला एक अष्टपैलू अशी खेळी ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर विजय सर प्रभावित करून सोडत असताना पाहायला मिळतंय. धावसंख्येत आतापर्यंत आपण पाहायला गेलं ना तर 13 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ होतोय. यावेळेला टीम मीटिंग बोलवली गेली आणि ह्या टीम मीटिंग मध्ये खऱ्या अर्थानं रणनीती आखलेली आपल्याला पाहायला मिळतात. अनेक प्रकारचे ह्या वेळेला डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन कशा प्रकारे यावेळेला रणनीतीला चेस केला जाईल. दुसरीकडून 2 हात आपले उभे करून निर्मळ सीसी संघ देखील ह्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर प्रयत्न स्वतःला झोकवून देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हा जर प्रयत्न नसेल तर मात्र येणाऱ्या चला नयन काय आहे तोपर्यंत पुन्हा एकदा वळतोय मॅचच्या दिशेने आपण पाहायला मिळतंय. ह्या खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचा विजय सर पुन्हा उल्लेख करावा असा वाटतोय. म्हणजे वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचसे असे बॉक्स क्रिकेटचे सामने पाहतात परंतु ह्यावेळेला सायबा संघ आणि समादादा असेल ऋषीदादा देसाई असतील हे देखील उल्लेख करतात की पब्लिक आपण पाहायला गेला ना आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहायला गेला तर खऱ्या अर्थानं SPL चा देखील रेकॉर्ड ब्रेक केलेला पाहायला मिळतोय. एकदा स्वतःसाठी प्रेक्षकांना जोरदार टाळ्या. ज्या प्रकारचा प्रतिसाद ह्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतोय भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि आयोजकांकडून पुन्हा एकदा माहिती येते की तब्बल 10 ते 12 वर्षानंतर अशी स्पर्धा अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अंडरम बॉक्स क्रिकेट असो वा अर्णाला म्हटलं ना तर एक क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. मग ह्याच अर्णाला क्रिकेटनं आपल्याला पाहायला मिळतंय रणजीपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक भोईर सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर ओमन सारख्या संघामधून जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला तो नेस्टर धंबा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर टेनिस विश्वाच्या पटलावर जे नाव गाजतंय ऑल इंडिया टेनिस क्रिकेटमध्ये जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रशांत घरत देखील ह्याच परिसरातील आपल्याला पाहायला मिळतो. कौस्तुभ अजून एक पारितोषिक हितेश होळकर यांच्याकडून देखील प्रत्येक चौकारांसाठी 500 रुपयाचं 200 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक चौकारांसाठी. खऱ्या अर्थानं म्हटलं जाताना विजय सर कोण म्हणतो की पैशाचा पाऊस होत नाही. आज हितांश युगांश 11 मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर प्रत्येक बॉलवर या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर पारितोषिक लावण्यात येत आहे. 2 सलामीवर बॅटर अशा आहेत ती कोणत्याही क्षणाला कोणताही सामना कधीही उद्ध्वस्त करू शकतात. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि हा क्लास राहुल पुलेकर हा दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ओमी ओमकार कदम यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत
धावा संख्या धावफलकावर आतापर्यंत 18 धावा कौस्तुभी येत असताना पाहायला मिळतात. 2 सलामीवीर बॅटर अशा आहेत ते पुन्हा एकदा उल्लेख करावा असं वाटतं. कोणत्याही क्षणाला कोणताही सामना कधीही उद्ध्वस्त करण्याची खऱ्या अर्थानं ताकद ठेवतात. आणि नितेश पाटील यांना आपण पाहायला गेलं तर यावेळेला सूर गवसलेला पाहायला मिळत आहे. ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक प्रहार आक्रमण हल्ला आणि आक्रमकतेचा सितारा म्हणून आपण पाहतोय ना तो नितेश पाटील मॅन फ्रॉम नवापूरचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा यावेळेला काय घडतंय यावेळेला पंच नयन काळुष्ट आमच्या पर्यंत वळतात. अर्थातच म्हटलं जातं ना जब बडे शॉट आते हैं ना तब दिमाग पे भी हल्ला होता है आणि हा वेळेला खऱ्या अर्थाने दिमागावर हल्ला झाला आहे. कमबॅक करणं जाणतोय यावेळेला सुरेख लाईन लेन टप्पा निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू आहे नॉट आउटचा इशारा येतो. अर्थातच निर्धाव चेंडू धावफलकावर आपण जिथे पाहतोय आतापर्यंत धाव संख्या 19 धावा. चेंडूंचा खेळ होतोय 5 चेंडू आतापर्यंतचे नव्हे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू हाताळला जातोय. द्वितीय षटक मार्गस्थ आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळले थोडासा आपण पाहायला गेलं तर दबाव आहे प्रेशर आहे तणाव आहे आणि यावेळेला अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ही क्रिकेटची रणनीती आहे. आणि यावेळेला ह्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला गेला पुश केला गेला चेंडूला सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतंय. 20 धावा आतापर्यंत धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ होत असताना 1.2 चेंडू आतापर्यंतचे हाताळतात. दुसरीकडे रोनित गोवळकर ह्या खेळाडूचा देखील उल्लेख करावा असा वाटतोय. म्हणजे आपण वसई तालुक्यातील एक शानबान जान म्हणून अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूला पाहतोय ना तो रोनित गोवळकर गण्या या नावाने भरपूर असं प्रेम मिळतंय. मग महाराष्ट्रात बरेच ठिकाणी ज्या अंडरम बॉक्स क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्या ठिकाणी हा खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हाच खेळाडू आज पुन्हा एकदा अर्नाळा नगरीमध्ये येत असताना पाहायला मिळतो. अर्नाळा नगरीमधील ह्या ऐतिहासिक मैदानामध्ये येत असताना पाहायला मिळतोय. धाव संख्या आतापर्यंत धावफलकावर 21 धावा 21. 3 चेंडूंचा खेळ होत असताना सुरेख लाईन लेने टप्पा परंतु यावेळेला काय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडूला गॅदर केलाय तोपर्यंत सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळतंय. हितेश होलकर यांच्याकडून प्रत्येक चौकारांसाठी नितेश पाटील यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅकफुटला येतोय ढकलला जातोय 500 रुपयाचं पारितोषिक आहे हितेश होलकर यांच्यासाठी प्रत्येक चौकारांसाठी. अर्थातच हितेश होलकर यावेळेला आपल्या एक दोघांचं चांगलं बॉन्डिंग देखील पाहायला मिळतं. प्रिय मित्र देखील आहेत एकमेक आपण पाहायला गेलं तर आणि हे खऱ्या अर्थानं प्रोत्साहित करण्याचं काम केलं जात आहे. पंच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहायला गेलं तर नयन कालुष्ट आमच्यापर्यंत वळतात हाताची एक्सरसाइज करतात. अतिरिक्त धावेने धावफलकात पुन्हा एकदा भर पडला जातोय. 24 धावा आतापर्यंत धावफलकावर. सामन्याचं समीकरण आपण पाहायला गेल्यानं थोडंसं कुठेतरी एकतर्फ असं जात असताना पाहायला मिळतंय. ह्यावेळेला लाईन लेन थोडंसं कुठेतरी विस्कटत असताना रोनित गोवळकर देखील पाहायला मिळतंय. अतिरिक्त धावा देखील येत असताना पाहायला मिळतात आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण यश वैती कॉम्बिनेशन फील्ड. दुसरीकडे पॉइंटिंगला देखील आपण पाहतोय. आणि निर्मळ संघ म्हटलं ना तर एक जुना जाणता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे प्रदोष वैतीला आपण पाहतो पॉन्टिंगला पाहतोय. अपकमिंग यंगस्टर पाहायला गेलं तर साहिल देखील पाहायला मिळतोय. हा कळम नगरीमधील खेळाडू पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर विजय सर चारू दत्त सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हे एक अनुभवाची ताकद असणारा संघ पाहायला मिळतोय. धाव संख्या आतापर्यंत 26 लक्ष आपण धावफलकावर पाहायला गेलं तर 31 धावेंचं लक्ष आहे. अर्थातच सामन्याचं समीकरण थोडंसं कुठेतरी एकतर्फ असं येत असताना पाहायला मिळतंय. सामना थोडासा एकतर्फा जात असताना पाहायला मिळतंय. येणारे 12 चेंडूमध्ये 5 धावेंची गरज धावफलकावर. यश वैती येतोय वेगवान गतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये यावेळेला गॅदर करतोय निर्धाव चेंडू. येणाऱ्या 11 मध्ये 5 धावेंची गरज. अटॅकिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. कौस्तुभ ज्या प्रकारे फलंदाजी नितेश पाटील ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत सूर गवसलेला पाहायला मिळतोय. एक विस्फोटक अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॉक्स क्रिकेटमध्ये विस्फोटक म्हणून आपण पाहायला गेल्यानंतर आक्रमकतेचा सितारा म्हणून ओळखला जाणारा नितेश पाटील आज हितांश युगांश मैदानामध्ये आज वेगळ्या लहरामध्ये पाहायला मिळतोय. मी म्हटलं ना उल्लेख केला होता तब्बल 1 वर्षानंतर हा खेळाडूने प्रत्येक मॅच मध्ये धावा केल्यात. लगातार 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता आणि आता जवळच्या 4थ्या मॅच मध्ये सुद्धा त्याच प्रकारचा एफर्ट त्याच प्रकारचा परफॉर्मन्स मॅच मध्ये करून दाखवलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू अडवला फेकी नाहीये तोपर्यंत 1 धाव.
शुक्रवारच्या दिवशी सुद्धा मी म्हटलं होतं की नितीश पाटीलचा खेळण्याचा तरीका बदललाय, त्याचा खेळण्याचा अंदाज बदललाय आणि इतका खेळण्याचा अंदाज जो बदलला होता ना की नितीश पाटीलने प्रत्येक मॅच मध्ये आपलं एफर्ट आपल्या संघासाठी लावलं गेलं होतं. काय इकडून यशवंती कमबॅक करेल. हलक्या हाताना हो हो ट्रम्बल ट्रम्बल गडी बाद पहिला हादरा टीम तेजस्वी संघाला. राहुल फुलेकर बॅक टू द पवेलियन गॉन. ओ मेरी जाना अरे मैं मेरे ख्वाब का राजा. थँक्यू. हा समालोचक मृदुल मेहरसाठी पारितोषिक आले. विजय खाणे यांच्याकडून समालोचकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे मृदुल. धन्यवाद. हे खऱ्या अर्थानं क्रिकेटवरचं आणि ग्रामस्थांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. थँक्यू. पुन्हा एकदा मन भरून पोट भरून धन्यवाद विजय खाणेजी. सामन्याकडे वळतोय जिथे येणारे 6 चेंडू 8 चेंडू आणि 3 धावींची गरज धावफळकार आपल्याला पाहायला मिळते. सामना थोडासा एकतर्फा असा जात असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारची खेळी केली गेली, ज्या प्रकारे आतापर्यंत आपण खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. नितेश पाटील असेल. एक मिनिट थांबवतो. 1 मिनिट. ॲलन नट्टी, ॲलन जर का कुठे असेल तर संघासोबत जॉईन व्हायचं आहे. चला आपला फायनलचा सामना आता यानंतर लागणार आहे, त्यामुळे जर कुठे असेल तर. क्या बात आहे. वसई बहुजन विकास आघाडीचे युवा अध्यक्ष युवा कार्यकर्ते कैलाश पाटील यांच्याकडून पारितोषिक आले मृदुल मेहर आणि कौस्तुभ मेहरसाठी प्रत्येकी 200 रुपयाचं. थँक्यू कैलाश, थँक्यू सो मच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू कॅप मधून ट्रॅव्हल, मॅच फिनिश, सामना जिंकलाय आणि तेजस एलेव्हनचा संघ फायनल मध्ये दाखल होतोय. झुकावाली पोर ऐवजी चढीले चालली. थँक्यू 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 निर्मल सिसी, आपलं सुद्धा खूप मनपूर्वक आभार. आपण सुद्धा टॉप 3 मध्ये दाखल झाले आहात म्हणून आपलं सुद्धा खूप खूप आभार या स्पर्धेतर्फे. चला दोन्ही पहिला मॅन ऑफ द मॅच कोण आहे? चला नितेश पाटील पहिलं या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जा, त्यानंतर आपण फायनलच्या दिशेने बोलतोय. चला दादा थोडस चला